हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू स्टडी रिव्होल्यूशन. आज आपण 6 फेब्रुवारी 2026चा द हिंदू बघतोय आणि तोही आपल्या मातृभाषेतून म्हणजे मराठीमधून. माझं नाव आहे महेश. आपण डिस्कशनला सुरुवात करूया. त्याच्या अगोदर डिस्कशनचं स्वरूप आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. याच्यामध्ये पहिल्यांदा आपण एरोटेल डिस्कस करत असतोय. त्यानंतर टेक्स्ट कॉन्टेक्स्टच्या पेजवरती एरोटेल सारखेच काय मुद्दे डिस्कस केलेले असतात. त्याचं एक्झामच्या दृष्टीतून काय महत्त्वाचं असेल तर ते पण कव्हर करत असतोय. त्यानंतर सायन्स पेजवरती जर सिलेबसच्या दृष्टीतून काही महत्त्वाची कॉन्सेप्ट वगैरे आली असेल, तर ती डिस्कस करत असतोय आणि त्याच्यानंतर ज्या काही महत्त्वाच्या न्यूज आहेत, त्या महत्त्वाच्या न्यूज आपण कव्हर करत असतोय. अशा पद्धतीचं आपलं टोटल डिस्कशन हे डेली बेसिसवरती असतं आणि याचं इव्हेंच्युअली याचा उद्देश काय आहे? तर याचा उद्देश हाच आहे, की एक्झामच्या दृष्टीतून जो पण काही महत्त्वाचा कंटेंट आहे, तो कव्हर करणं आणि त्याचं एक्झाममध्ये जास्तीत जास्त मार्क्स मिळवण्यासाठी जे नॉलेजची आपल्याला गरज आहे, ते नॉलेज खरं तर याच्यातून मिळवणं आणि जास्तीत जास्त मार्क्समध्ये त्याचं रूपांतर करणं. हे आपला याचा अंतिम उद्देश असतो. त्याचबरोबर जे विद्यार्थी 2 ते 3 वर्ष झालं प्रिपरेशन करतायत, पण जे मार्क्स असायला पाहिजे, जो स्कोर असायला पाहिजे, तो स्कोर येत नाहीये. मार्क्स मिळत नाहीयेत. त्यामुळं जे प्रिपरेशन आहे ते कुठेतरी चुकलंय, पण एक्झॅक्टली कुठं चुकलंय हे समजत नाहीये. करेक्ट प्रिपरेशन करण्याची पद्धत जी आहे ती कुठेतरी समजत नाहीये. त्या विद्यार्थ्यांसाठी 1 टू 1 व्हर्चुअल 2 तासाचं सेशन सुरू झालेलं आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये Google फॉर्म दिलाय. तो Google फॉर्म भरून तुम्ही त्याच्यासाठी ॲडमिशन घेऊ शकताय. 2 तासाचं डिस्कशन व्हर्चुअली माझ्याबरोबर प्रिपरेशन्स रिलेटेड आपण ते डिस्कशन कंडक्ट करू शकतो. आणि त्याच्यामध्ये तुमचं आत्तापर्यंतचं प्रिपरेशन कशा पद्धतीचं आहे, मग त्याच्यामध्ये लूपहोल काय-काय आहेत हे फाउंड करून करेक्ट प्रिपरेशन करण्याची पद्धत काय असायला पाहिजे, का स्कोर येत नाही, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या शोधून त्याच्यावरती सोल्युशन काढण्याचा आपण त्याच्यामध्ये प्रयत्न करतोय. ज्या विद्यार्थ्यांना वाटते त्याची गरज आहे त्यांच्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये Google फॉर्म जसं मी तुम्हाला सांगितलं दिलेला आहे. तो फॉर्म भरून तुम्ही त्याला ॲडमिशन घेऊ शकताय. असो, आपण डिस्कशनला सुरुवात करूया आणि बघूया जे पहिलं हे रूटीन आहे त्याच्यातून आपल्याला काय महत्त्वाची इन्फॉर्मेशन मिळते ते. हे जे पहिलं एरोटेल आहे ना, ते इन्व्हॉर्नमेंटशी रिलेटेड खूप जास्त महत्त्वाचं आहे. बेस याचा हाच आहे, की याचा उपयोग आपल्याला इन्व्हायर्नमेंटसाठी होऊ शकतोय. जो इन्व्हायर्नमेंट सब्जेक्ट आपल्याला अभ्यास करायचा असतोय सिलेबसमध्ये जो दिलेला आहे, त्या इन्व्हायर्नमेंट सब्जेक्टच्या दृष्टीतून आपल्यासाठी हे रूटीन खूप जास्त महत्त्वाचं आहे. आणि मग त्याच्यामध्ये ज्युडिशरीचा एन्व्हायर्नमेंटल प्रोटेक्शनमध्ये काय हातभार राहिलेला आहे, हे याच्यामध्ये समजावून सांगायचा खऱ्या अर्थानं प्रयत्न लेखकाने या ठिकाणी केलेला आहे. आणि त्यामुळं मग याच्यामध्ये काय पॉइंट टू पॉइंट आपल्याला इन्फॉर्मेशन मिळते, ते आपण बघायचा प्रयत्न करूया. फक्त या एडिटलमध्ये मी ट्राय करतोय, की लाईन टू लाईन ज्या गोष्टी आहेत, त्या आपण समजावून घेऊया. कारण याच्यामध्ये जजमेंट्स वगैरे दिलेले आहेत. ठीक आहे. पण त्याच्या अगोदर या एरोटेलचा बेस तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे, की एक्झॅक्टली या एरोटेलचा बेस नेमकं काय आहे? तर हे जे एरोटेल आहे, हे एरोटेल विशेष करून जे अरवलीचा मुद्दा आपण आता बघितला होता, तो अरवलीच्या मुद्द्यावरती आधारित हे एरोटेल आपल्याला खऱ्या अर्थानं बघायला मिळतं. मग याच्यामध्ये अरवलीचा मुद्दा काय होता? तर अरवलीच्या मुद्द्यामध्ये आपण बघितलं होतं, की गव्हर्नमेंटची एक मिनिस्ट्री सुप्रीम कोर्टामध्ये जाते आणि अरवली हिल्सची एक डेफिनेशन सांगते. आणि ती डेफिनेशन काय होती, की 100 मीटरपेक्षा जास्त एलिव्हेशन म्हणजे उंची असलेले डोंगरच अरवली म्हणून कन्सिडर करण्यात यावेत. म्हणजे त्याचा दुसरा अर्थ काय निघतोय? तर दुसरा अर्थ असा निघतोय, की 100 मीटरपेक्षा जास्त कमी जर उंची असेल, तर ते अरवली म्हणून कन्सिडर केलं जाणार नाही. म्हणजे ते प्रोटेक्टेड नसणार आहे. म्हणजे तिथं प्रायव्हेट मायनिंग वगैरेसाठी अधिकार मिळू शकतात. म्हणजे त्याचा इफेक्ट काय झाला, की एन्व्हायर्नमेंट डिग्रेडेशन. अरवलीचं डिग्रेडेशन म्हणजे काय? एन्व्हायर्नमेंटचं डिग्रेडेशन व्हायला सुरुवात होणार आहे. आणि ही जी डेफिनेशन आहे, ही सुप्रीम कोर्टाने एक्सेप्ट केली आणि त्याच्यानंतर मोठ्या प्रमाणात विशेष करून राजस्थानमधून प्रोटेस्ट जे आहेत, ते प्रोटेस्ट व्हायला सुरुवात झाली. आणि त्याच्यानंतर पुन्हा हा जो मॅटर आहे, तो अंडर ज्युडिशरी गेला आणि त्याच्यानंतर याच्यावरती स्टे आणण्यात आला आणि त्यानंतर हे प्रोटेस्ट सगळे जे आहेत, ते बंद झालेले आपल्याला बघायला मिळाले. मग हे आरवली जे आहे ना, त्या आरवलीचं महत्त्व काय? तर आरवलीच्या जर आपण नॉर्थ वेस्टला आपण बघितलं, तर तिथं बऱ्यापैकी रेगिस्तान डेव्हलप झालेलं आहे. वाळवंटी प्रदेश आपण म्हणू शकतो, की डेव्हलप झालेला आहे. मग हे जे रेगिस्तान आहे, जर अरवलीमध्ये
खरं तर अरवलीमध्ये आहे म्हणून ते रेगिस्तान या खरं तर पुढं अजून वाढलेलं नाहीये. पण अरवलीचं जर डिग्रेडेशन आपण केलं, अरवलीमध्ये अशा पद्धतीच्या मायनिंगची ऍक्टिव्हिटी होऊन त्याचं डिग्रेडेशन झालं, तर ते जे रेगिस्तान आहे ते पुढे सुद्धा वाढत जाऊ शकते आणि त्याचे परिणाम पहिल्यांदा फेस करावे लागतील राजस्थानला आणि बाकी सुद्धा काही स्टेट्सला. आणि त्यामुळं तो जो इफेक्ट आहे तो सुद्धा आपल्याला समजावून घेणं खूप जास्त गरजेचं आहे. दुसरा महत्वाचा पॉइंट काय आहे, की अशा डोंगर रांगांमधून अनेक नद्यांचा उगम वगैरे आपल्याला बघायला मिळतो. ठीक आहे. आणि याच्यामधून सुद्धा रिव्हर्स काय आहेत त्यांचा उगम आपल्याला बघायला मिळतो. मग कुठल्याही नदीचा उगम झाल्यानंतर ती कुठं जाऊन मिळते तर ऑब्व्हियसली इव्हेंच्युअली ती सॉरी समुद्राला जाऊन मिळते. पण हे जात असताना त्याच्याबरोबर जे दलदलीचे प्रदेश तयार होतात, बाकी जी खाराफुटीची वनं वगैरे तयार होतात, विशेष करून इथं मँग्रोव्ह फॉरेस्टचा उल्लेख या ठिकाणी लेखक करतोय. आणि हे जे मँग्रोव्ह फॉरेस्ट आहेत ना, ते मँग्रोव्ह फॉरेस्ट वगैरे त्याच्यामुळे डेव्हलप होत असतात त्या पाण्यामुळे. मग ते अर्ध खाऱ्या पाण्यात पण मँग्रोव्ह फॉरेस्ट डेव्हलप होतात, गोड्या पाण्यात पण बऱ्यापैकी आपल्याला फॉरेस्ट वेगवेगळी पद्धतीची डेव्हलप झालेली आपल्याला बघायला मिळतात. पण जर अशा पद्धतीचं डिग्रेडेशन आपण करत असेल नॅचरल जे टॉपोग्राफी जॉग्राफिकल तयार झालेली त्याचं, तर येणाऱ्या काळामध्ये या नद्या सुद्धा लुप्त होताना आपल्याला बघायला मिळतील. याच्यामध्ये सुद्धा निगेटिव्ह ड्रास्टिक चेंजेस आपल्याला बघायला मिळतील. आणि त्याचा इफेक्ट काय होईल तर त्याचा इफेक्ट होईल अशा पद्धतीत जे फॉरेस्ट डेव्हलपमेंट आहे नॅचरली जी वर्षानुवर्ष डेव्हलप झालेली आहे ती फॉरेस्ट डेव्हलपमेंट कुठेतरी आपल्याला नष्ट होताना बघायला मिळू शकते. ठीक आहे. आणि ते लेखक दुसरं पण सांगतोय की तुम्ही एका ठिकाणी हे डेव्हलपमेंटच्या नावाखाली जे डिग्रेडेशन करताय नॅचरल टॉपोग्राफीचं, ते डिग्रेडेशनच्या बदल्यात तुम्ही जस्टिफाय करताय की दुसऱ्या ठिकाणी आपण झाडं लावूया. इथं आपण अशा पद्धतीचे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करतोय, तर तिथं जे नॅचरल खरं नैसर्गिक नुकसान होतंय ते भरून काढण्यासाठी दुसऱ्या ठिकाणी आपण जे फॉरेस्ट आहे ते कृत्रिम पद्धतीने डेव्हलप करूया, म्हणजे झाडं वगैरे लावून डेव्हलप करूया. पण जे नॅचरली डेव्हलप झालंय त्याच्या मागं शेकडो वर्षांपासून ते खरं तर डेव्हलप झालेलं आहे. ते कुठंतरी तुम्ही झाडं लावून ते परत एकदा डेव्हलप करू असं म्हणताय, ते कुठंतरी पॉसिबल नाहीये. हे आपल्याला समजून घेणं खूप जास्त गरजेचं आहे. हे लेखक आपल्याला या ठिकाणी समजावायचा प्रयत्न करतोय. आणि हे सगळं समजावत असताना मग लेखक काय आर्टिकलचा उल्लेख करतोय आणि काही जजमेंट्सचा उल्लेख करतोय, की त्या जजमेंट्समध्ये ज्युडिशरीनं काय खरं तर आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केला. म्हणजे हा जो सगळा मुद्दा आहे, हा मुद्दा एन्व्हायरमेंटशी रिलेटेड आणि एन्व्हायरमेंट डिग्रेडेशनशी रिलेटेड आहे. आणि त्याच्यामध्ये सुरुवातच लेखक अरवली रेंजेस पासून करतोय. आणि त्याच्यामुळे होणारा जो इकॉलॉजिकल लॉस आहे, तो लेखक समजावून सांगतोय, जे मी तुम्हाला आता समजावून सांगायचा प्रयत्न केला. त्याचबरोबर इथं आणखी 2 गोष्टी महाराष्ट्रामध्ये रायगड जे डिस्ट्रिक्ट आहे, तिथं अदानीचा एक प्रोजेक्ट मायनिंग चालेल आपल्याला बघायला मिळतं. त्याचबरोबर चारधाम हायवे याच्यावरती वेगळं एरोटेल आपण ऑलरेडी डिस्कस केले. हिमालयामध्ये चारधाम यात्रेसाठी आपण हायवे डेव्हलप करतोय. तो एक प्रोजेक्ट आहे. आणि त्याच्यामुळे काय होणार आहे, की डोंगर जे आहेत त्यांचं खऱ्या अर्थानं त्याच्यामध्ये कृत्रिम कट करून त्याच्यामध्ये हायवे जे आहेत, आता रस्ते आहेत पण त्याचं रुंदीकरण होणार आहे. आणि मग त्याच्यामुळे त्या एरोटेलमध्ये सुद्धा डिटेल आपण काय डिस्कस केलं होतं, एरोटेलमध्ये सुद्धा तिथं काय सांगितलं होतं आपल्याला, की जे नॅचरल टॉपोग्राफी तयार झालेली आहे, त्याला खरं तर नॅचरल एक स्ट्रक्चर आहे, नेचर फ्रेंडली एक स्ट्रक्चर आहे. आणि ते स्ट्रक्चर आपण मोडून आपल्याला आपल्या सोयीसाठी रस्ते वगैरे बनवत असेल किंवा त्याचं रुंदीकरण करत असेल, तर येणाऱ्या काळामध्ये जे लँड स्लाइड्स वगैरे होतात, त्याला आपल्याला सामोरं जावं लागू शकतंय. आणि बऱ्यापैकी हे चारधाम हायवे प्रोजेक्ट जो आहे ना, तो हिमालयाच्या अशा रिजनमध्ये आहे, की तिथं खूप मोठ्या प्रमाणात लँडस्लाइड्स आपल्याला वर्षानुवर्ष बघायला मिळालेले आहेत. आणि त्याच्यामध्ये अशा पद्धतीच्या आणखी ऍक्टिव्हिटी आपण करणं म्हणजे या सगळ्या ज्या नॅचरल क्लॅमिटीज आहेत, त्यांना खरं तर आमंत्रण देण्यासारखं आहे. हे वेगळं तुम्हाला सांगायची गरज नाही, असं लेखक या ठिकाणी आपल्याला समजावायचा प्रयत्न करतोय. मग याच्यामध्ये 18 डिसेंबर 2025 एक एक्झाम्पल लेखक देतोय, की नॉन कोल मायनिंग जे प्रोजेक्ट असतात, म्हणजे चारधाम प्रोजेक्ट जो आहे तो कोल मायनिंगचा वगैरे प्रोजेक्ट नाहीये, तो रोड बनवण्याचा प्रोजेक्ट आहे. अशा अनेक प्रकारचे प्रोजेक्ट असतात ज्याच्यामध्ये कुठला खरं तर मिनरल्स वगैरे त्याच्यासाठी मायनिंग केलं जात नाही, पण बाकी गोष्टींसाठी मायनिंग खऱ्या अर्थानं केलं जातं, इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटसाठी वगैरे वगैरे. पण याच्यासाठी एक इन्व्हायरमेंट इम्पॅक्ट असेसमेंट असतं. मग हे लँड ॲक्विजिशनच्या अगोदर असायला पाहिजे की लँड ॲक्विजिशनच्या नंतर असायला पाहिजे, याच्यावरती पण डिबेटचा पॉईंट आहे. आणि मग हे सांगत असताना लेखक वनशक्ती वर्सेस युनियन ऑफ इंडिया या जजमेंटचा खरं तर दाखला देतोय.
मग या ठिकाणी आपल्याला अभ्यास करून ठेवायचा. जेवढे पण जजमेंट याच्यामध्ये दिलेत ना, त्याची एक्झॅक्ट जजमेंट तुम्हाला 4 ते 5 लाईनमध्ये ते जजमेंटची समरी मिळते. मग या जजमेंटची वेगळी नोट आपण बनवून ठेवायला पाहिजे. अगोदर आपण डिस्कस झाले, की जे जजमेंट्स आपण न्यूजपेपरमध्ये वगैरे बघतोय ना, त्याची एक वेगळी डायरी आपण करून ठेवायला पाहिजे. की हे जजमेंट इथं हायलाइट केले, मग त्या जजमेंटमध्ये काय सांगितलं ते 4 लाईनमध्ये लगेच तुम्ही नोट डाउन करून घेतलं. असे जजमेंटची एक वेगळी डायरी पाहिजे. जेणेकरून ज्यावेळेस तुम्ही कॉन्स्टिट्यूशनचा अभ्यास करताय ना, त्यावेळेस फक्त आर्टिकलचा वगैरे दाखला देणं एवढे मार्क्स मिळवून देत नाही, जेवढे सुप्रीम कोर्टात जजमेंट्स वगैरे तुम्ही तुमच्या आन्सरमध्ये कोट करता त्यामध्ये. ते खूप जास्त इम्पॅक्टिव्ह ठरतं. लगेच 1-2 मार्क्स तुमचे वाढतात त्याच्यामध्ये. 15 मार्क्स क्वेश्चन असेल ना आणि त्याच्यामध्ये तुम्ही आर्टिकल्स पण बेस म्हणून देताय, इंडियन कॉन्स्टिट्यूशन पण बेस म्हणून देताय आणि त्याच्याबरोबर सुप्रीम कोर्टाचे लेटेस्ट काही जजमेंट्स पण तुम्ही कोट करताय. तर ते बाकी गोष्टींपेक्षा जास्त इम्पॅक्टिव्ह ठरतं. त्यामुळे हे जजमेंट्स आपल्यासाठी महत्वाचे असतात. त्यामुळे मी तुम्हाला अगोदर पण सांगितले, की जजमेंटसाठी एक वेगळी डायरी करून ठेवायला पाहिजे. आणि त्याच्यामध्ये मग खऱ्या अर्थानं आपण कसं त्याचा उपयोग जो आहे, तो त्याची रिव्हिजन करून आन्सर रायटिंगमध्ये त्याचा चांगल्या पद्धतीने उपयोग घेऊ शकतो. मग ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, ह्या सगळ्या गोष्टी समजावत असताना लेखक आपल्याला काय सांगतोय? बेस तर तुम्हाला सांगितलं, की काय लेखक समजावायचा प्रयत्न करतोय. पण हे समजावत असताना लेखक ज्युडिशरीचा रोल त्याच्यामध्ये सांगतोय. ते सांगत असताना हे एक जजमेंट तुम्हाला सांगितलं, की फर्स्ट आपण म्हणू शकतो. सेकंड इथं जजमेंट काय सांगितलंय? एम.सी. मेहता वर्सेस युनियन ऑफ इंडिया अँड अदर्स 2004चं जजमेंट आहे. हे आपण बघणं गरजेचं आहे. त्याचबरोबर इकडं वेल्लोरे सिटिझन्स वेलफेअर फोरम वर्सेस युनियन ऑफ इंडिया हे थर्ड जजमेंट याच्यामध्ये आपल्याला दिलेलं आहे. ठीक आहे. त्याचबरोबर इथं चौथं आणखी एक 2017 जजमेंट दिले कॉमन कॉज वर्सेस युनियन ऑफ इंडिया हे एक दिलेलं आहे. हे 4 जजमेंट आपल्याला इन्व्हॉर्मेंट रिलेटेड एकाच एडिटोरियलमध्ये मिळतात. हा खूप मोठा खजाना आहे असं आपण म्हणू शकतो. हे लगेच राईट करून याच्या 4-4 ओळीचे जे काही जजमेंट्स आहेत, ते जजमेंट्स आपण समजावून घेणं खूप जास्त गरजेचं आहे. बाकी अरवली हिलचा काय इश्यू आहे तुम्हाला समजावून सांगितलंय. चारधामचा काय इश्यू आहे तुम्हाला समजावून सांगितलेला आहे. ठीक आहे. आणि याच्याबरोबर याच्यामुळे जे एन्व्हायर्नमेंटचं नुकसान होणार आहे, ते नुकसान सहन कोणाला करावं लागणार आहे फायनली? ऑब्व्हियसली आपल्याला करावं लागणार आहे. कारण लाईफ अँड लिबर्टी जे आपल्याला इंडियन कॉन्स्टिट्यूशनमध्ये दिलेलं आहे, म्हणजे जगण्याचा अधिकार. पण एन्व्हायर्नमेंट स्वच्छ नसेल, तर तो खरं तर जगण्याचा अधिकारच हिरावून घेतला जातो आपल्याकडून. हे लक्षात घेणं खूप जास्त गरजेचं आहे. कारण एअर पोल्युशनमुळं, बाकी पोल्युशनमुळं आपल्या डायरेक्टली हेल्थवरती इम्पॅक्ट होणार आहे. म्हणजे कुठंतरी सुरक्षित जीवन जगण्याचा जो अधिकार आहे, तो सुद्धा याच्या अंतर्गत हिरावून घेण्याचा कुठेतरी प्रयत्न केला जातोय. म्हणून आर्टिकल 21 चा उल्लेख लेखक या ठिकाणी करतोय. ठीक आहे. त्याचबरोबर फॉरेस्ट एरिया असतील, एन्व्हायर्नमेंट जे प्रोटेक्शनची आपली जबाबदारी आहे, ती हायलाइट करण्यासाठी सुद्धा बाकी आर्टिकल्स जे आहेत, ते वेगवेगळे आर्टिकल्स लेखक आपल्याला देण्याचा खऱ्या अर्थानं प्रयत्न करतोय. मग हे आर्टिकल 21 सोबत काय रिलेशन आहे सांगितलं तुम्हाला. आर्टिकल 14 सोबत सुद्धा काय रिलेशन आहे हे तुम्ही समजून घेणं खूप जास्त गरजेचं आहे. इक्वॅलिटीचा ज्यावेळेस आपण करतो विचार, त्यावेळेस खरं तर याच्यामध्ये सुद्धा फेअर आणि इक्वल विचार करणं कसं गरजेचं आहे, हे सुद्धा आपल्याला लक्षात घेणं खूप जास्त खऱ्या अर्थानं गरजेचं आहे. आणि मग याचा जो संबंध आहे तो मँग्रोव्ह फॉरेस्ट सोबत, मँग्रोव्ह सोबत कशा पद्धतीनं मँग्रोव्ह फॉरेस्ट जर आपण विचारलं तर केला तर त्याला आपण खारफुटीचं वन वगैरे असं म्हणतो. हे कोकण किनारपट्टी वगैरेवर तुम्ही कधी गेला असाल किंवा जाल, त्यावेळेस तुम्हाला ही वन जे मोठमोठे फॉरेस्ट आहेत, जे विशेष करून समुद्र किनाऱ्यावरती, दलदली प्रदेशामध्ये, ह्या ठिकाणी जी डेव्हलप झालेली फॉरेस्ट असतात, वनं असतात, ते खरं तर त्याला आपण मँग्रोव्ह फॉरेस्ट म्हणतो, खारफुटीची वने त्याला म्हणतो. ते तुम्हाला त्या ठिकाणी बघायला मिळतं. आणि मग जर अशा पद्धतीचं त्याचा उगम जर आपण नष्ट केला, तर खऱ्या अर्थाने हे सुद्धा येणाऱ्या काळामध्ये नष्ट होताना आपल्याला बघायला मिळू शकतं. असं लेखक आपल्याला या ठिकाणी समजावायचा खरं तर प्रयत्न करतोय. मग आता या रिटलमध्ये ही जी सगळी इन्फॉर्मेशन आहे, त्याचबरोबर पुढच्या पेजवरती अजून काही जजमेंट्स आहेत, ते सुद्धा बघणं गरजेचं आहे. 4 जजमेंट इथं बघितली आपण. पुढचं 5वं जजमेंट अजून इथं एक आपल्याला बघायला मिळते, सिटिझन्स फॉर ग्रीन डोन वर्सेस युनियन ऑफ इंडिया. ही एक 5वी केस आहे. सिटिझन्स फॉर ग्रीन डोन वर्सेस युनियन ऑफ इंडिया 2021 ची केस आहे. त्याच्यामध्ये आर्टिकल 48A, आर्टिकल 51A, सबक्लॉज जी हे पण तुम्हाला हायलाइट लेखकाने केलेलं आहे. त्याचबरोबर एम.सी. मेहता वर्सेस कमलनाथ
नॉर्दर्स 1996 ची केस आहे. ठीक आहे. ह्याचा खरं तर आता इथंच आपल्याला जे आहेत ते 6 जजमेंट आपल्याला या ठिकाणी मिळालेली बघायला मिळतात. मग त्याचा चांगल्या पद्धतीने आपण अभ्यास करून ठेवणं हे वेगळं तुम्हाला सांगायची गरज नाही आहे. त्याचबरोबर सुप्रीम कोर्ट असून जे ग्रीन बेंच आहे, म्हणजे विशेष करून एन्व्हायरमेंटचा विचार करणारी जी बेंच आहे, नेचरचा विचार करणारी जी बेंच आहे, त्यांनी रेग्युलरली बसायला पाहिजे, याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे, हे लेखक आपल्याला सांगायचा कुठंतरी प्रयत्न करतोय आणि ते तुम्ही चांगल्या पद्धतीनं बघून ठेवायला पाहिजे. मग आता फायनली ज्यावेळेस आपण याचा विचार करतो त्यावेळेस आपल्याला कोणकोणत्या गोष्टींचा अभ्यास करून ठेवायचा हे नीट लक्षात घेणं गरजेचं आहे. एक तर वेगवेगळे जे जजमेंट्स आहेत ते वेगवेगळे जजमेंट्स तुम्हाला सांगितले, त्याचा डिटेलमध्ये आपण चांगल्या पद्धतीने अभ्यास करून ठेवणं गरजेचं आहे. सेकंड पॉईंट काय की महत्वाचे जे आर्टिकल्स आहेत ते महत्वाचे काय आर्टिकल्स, त्याचा कसा संबंध याच्याशी लावलाय त्याचा अभ्यास आपण करून ठेवणं गरजेचं आहे. जे पण आर्टिकल्स दिले त्याचा फक्त अभ्यास करून ठेवा, सिलेबसच्या दृष्टीने आपल्यासाठी महत्वाचं आहे. ठीक आहे. थर्ड पॉईंट काय की याच्यामध्ये अरवलीचा उल्लेख आलाय, मग जॉग्राफिकल त्याची इन्फॉर्मेशन बघणं त्याच्यामध्ये आलंच. चारधाम प्रोजेक्टचा उल्लेख याच्यामध्ये आलाय, ते चारधाम हायवे प्रोजेक्ट नेमका काय त्याची इन्फॉर्मेशन आपल्याला असणं खूप जास्त गरजेचं आहे. ठीक आहे. आणि अशा जे नेचर फ्रेंडली नाही आहेत असे कोणकोणते प्रोजेक्ट्स आहेत त्याचे केस स्टडी म्हणून आपण अभ्यास करणं खूप जास्त गरजेचं आहे आणि त्याच्यामुळे होणारं इन्व्हायरमेंट डिग्रेडेशन काय आहे आणि ते आपण टाळू कसं शकतो या सगळ्या गोष्टीचा अभ्यास चांगल्या पद्धतीने करून ठेवा. इन्व्हायरमेंटच्या दृष्टीतून जर अशा पद्धतीचा क्वेश्चन आला तर तो तुम्हाला आन्सर करता यायला पाहिजे. म्हणजे इथं एक सब्जेक्ट पण डेव्हलप काय होतोय की डेव्हलपमेंट वर्सेस इन्व्हायरमेंट हा एक सब्जेक्टच डेव्हलप होते. ठीक आहे. तर आपल्याला डेव्हलपमेंट करायची असेल तर इन्फ्रास्ट्रक्चर बिल्ड वगैरे करावंच लागणार आहे. हे एकीकडे जस्टिफाय केलं जातं. पण त्याच्यामुळं होणारं इन्व्हायरमेंटचं डिग्रेडेशन असेल, नेचरचं डिग्रेडेशन आहे असेल, त्याच्याविषयी आपण काय करणार आहे, त्याच्याविषयी सोल्युशन आपल्याकडे काय आहे, ते सोल्युशन नसताना डेव्हलपमेंट करणं ती फायद्याची आपल्यासाठी आहे का नाही, हे खूप इंटरेस्टिंग सब्जेक्ट एक डेव्हलप होतो याच्यातून. डेव्हलपमेंट वर्सेस इन्व्हायरमेंट ह्या पद्धतीनं तुम्ही याची नोट बनवून ठेवायला पाहिजे. त्या पद्धतीनं आपण त्याचा अभ्यास करायला पाहिजे असं मला वाटतं. बाकी याच्यामध्ये इम्पॉर्टंट असं काही नाहीये. आरवलीचे इफेक्ट काय आहेत, चारधाम प्रोजेक्ट जो आहे हायवे प्रोजेक्ट त्याचे इफेक्ट्स काय आहेत, त्याच्यामुळं कशा पद्धतीनं लँडस्लाइड्स तिथं जवळजवळ 811 लँडस्लाइड्स एरियाज आहेत आणि त्याच्यामध्ये अजून आपण कृत्रिमरित्या अशा पद्धतीची ऍक्टिव्हिटी करतोय जेणेकरून हे जे धोका आहे तो जास्तच अजून वाढेल. हे जे आपण सगळं करतोय याच्यामुळं खऱ्या अर्थानं जे इम्पॅक्ट निगेटिव्ह त्याचे आहेत सगळेचे ते लेखक समजावून सांगतोय आणि त्याच्यामध्ये विशेष करून ज्युडिशरीचा रोल हायलाईट करायचा लेखक आपल्याला प्रयत्न करतोय. ह्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये इम्पॉर्टंट आहेत. बाकी याच्यामध्ये इम्पॉर्टंट असं काही नाहीये. त्यामुळे पुढे काय महत्वाचं दिले ते बघायला आपण सुरुवात करूयात. पुढं महत्वाच्या न्यूज सुरू होत आहेत आणि पहिल्या न्यूजमध्ये आपल्याला परत इन्व्हायरमेंट रिलेटेड टॉपिक बघायला मिळतोय. मेघालयामध्ये इलिगल मायनिंग ऍक्टिव्हिटीमध्ये जे एक्सप्लोजन केलं गेलं, म्हणजे मायनिंग वगैरे करतात त्याच्यामध्ये एक्सप्लोजन करावं लागतं जेणेकरून आणखी जे खुली आहे ते आपल्याला गाठता यावं याच्यासाठी. आणि याच्यामध्ये 18 लोकांचा मृत्यू झालेली केस आपल्या समोर आलेली अशा पद्धतीची न्यूज आहे. फक्त याच्यामध्ये आपल्याला इलिगल मायनिंग ऍक्टिव्हिटीज ज्या आहेत त्याचा अभ्यास चांगल्या पद्धतीने करून ठेवावा लागेल. ते तशा पद्धतीचे एरिया कुठले कुठले आहेत आणि त्याचा खरं तर उद्देश कशा पद्धतीचा असतो, त्याच्या इलिगल मायनिंग जे आहे ते नेमकं कोणत्या कारणामुळे होतं, ह्या सगळ्या गोष्टींचा आपल्याला चांगल्या पद्धतीनं अभ्यास करून ठेवायचा आहे. त्या दृष्टीतून ही मला वाटते न्यूज महत्वाची. बाकी मॅप वगैरे मेघालयाचा बघून ठेवणं गरजेचं आहे. पुढची न्यूज आहे इंडिया US ची आता ट्रेड डील जी झाली त्याच्याशी रिलेटेड न्यूज आहे. जे बोलणं आहे आता फायनल ते बोलणी खरं तर अंडरवे आहेत, अंडर गोईंग आहेत असं पियुष गोयल आपल्याला कॉमर्स मिनिस्टर जे आहेत ते सांगताना या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात. मग आता हे ट्रेड डील जे आहे याच्याविषयी आपण काल पण बोललो, आज पण बोलूयात. आता त्याला लागूनच ही एक न्यूज दिसते आपल्याला की फार्मर्स जे आहेत ते खरं तर प्रोटेस्ट करतायत इंडिया US जी ट्रेड डील आता होते त्याच्याशी खरं तर त्याला विरोध करताना आपल्याला बघायला मिळतात. मग आता ऑब्व्हियसली आपल्याला याच्यातून याच्या अगोदर पण मी तुम्हाला म्हटलं होतं की फार्मर्सशी रिलेटेड याच्यामध्ये काही निगेटिव्ह पॉईंट्स आहेत, त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये फार्मर प्रोटेस्ट सुद्धा आपल्याला बघायला मिळू शकतो आणि ते पंजाबमधून त्याला आता सुरुवात झालेली आपल्याला बघायला मिळते. त्याचं रिझन काय तर याचे काय पॉझिटिव्ह पॉईंट आहेत, काही निगेटिव्ह पॉईंट आहे. ठीक आहे. आता
जर आपण इथं एक सगळ्यात पॉझिटिव्ह पॉईंट काय बघितला, जर बघितला तर तो सगळ्यात पॉझिटिव्ह पॉईंट हा आहे की आपण खूप जास्त प्रमाणात एक्सपोर्ट युएसएला करतो आणि युएसए एक्सपोर्ट त्या प्रमाणात खूप कमी प्रमाणात आपल्याला करतो, म्हणजे आपण खूप जास्त त्याच्यातून पैसे कमवतोय. आता 3.46 लाख करोडचं युएसए इंडियाला एक्सपोर्ट करतो, म्हणजे युएसए आपल्या मार्केटमध्ये माल विकून जे आहे, जो खरं तर रिव्हेन्यू करतो तो एवढ्या प्रमाणात आहे किंवा एवढ्या किमतीचा माल तो आपल्या मार्केटमध्ये विकतो आणि तशा पद्धतीने त्याच रेशोमध्ये नफा कमवतो. ठीक आहे, मग त्याच्यामध्ये पब्लिक प्रायव्हेट एंटिटी असतील ते असतील. पण इंडियाचा विचार केला तर इंडिया युएसएला जो एक्सपोर्ट करतो तो 7.35 लाख करोडचा माल जो आहे, गुड्स अँड सर्व्हिसेसचा आहे, ते खऱ्या अर्थानं एक्सपोर्ट करतो. आणि त्याच्यामध्ये आपल्याला इथंच दिसतंय की युएसएच्या कित्येक पटीनं जास्त आपण त्या मार्केटमधून खरं तर अर्निंग करतोय, हे आपल्या सगळ्यांना दिसतंय. आता युएसए जो आहे तो एक्सपोर्ट करतोय, त्याच्यामध्ये क्रूड ऑइल आहे, पेट्रोलियम प्रोडक्ट आहेत, कोल आहे, डायमंड्स आहे, एअरक्राफ्ट और स्पेसक्राफ्ट पार्ट्स आहेत, अशा पद्धतीच्या गोष्टी आपल्याला एक्सपोर्ट करतो. आपण एक्सपोर्ट काय करतो? फार्मास्युटिकल्स, टेलिकॉम डिव्हाइसेस, ज्वेलरी, पेट्रोलियम प्रोडक्ट्स, क्लॉथिंग, अशा पद्धतीच्या गोष्टी आपण त्यांना एक्सपोर्ट करतो. आता मग याच्यामध्ये हे समजून घेणं गरजेचं आहे की जो युएसए सोबत ट्रेड डील करणं हे आपल्यासाठी खऱ्या अर्थानं प्रोटेस्टचा विषय का असू शकतो आणि फार्मर प्रोटेस्ट का करतायत? फार्मर प्रोटेस्ट करण्यासाठी इंडिया विल लोअर इट्स टॅरिफ ऑन युएस एक्सपोर्ट्स 0. आता युएसएला आपण एक्सपोर्ट केलं ना तर युएसए 18% टॅरिफ लावणार आहे, जो की 25 होता अगोदर, आता तो 18 झाला, म्हणजे उलट कमी झालेला आहे. ठीक आहे, आणि युएसए जो आपल्याला एक्सपोर्ट करेल त्याच्यावरती आपण टॅरिफ लावतोय तो खऱ्या अर्थानं 0% आहे. म्हणजे युएसए वरून येणारा प्रत्येक जो माल आहे तो डायरेक्टली आपल्या मार्केटमध्ये कम्पीट करू शकतो. त्याच्यामध्ये 18% हाईक करायची पण त्यांना काही गरज नाही. ठीक आहे, पण आपण जो त्यांच्या मार्केटमध्ये एक्सपोर्ट करतो प्रोडक्ट, त्याच्यावरती 18% जो आहे तो टॅरिफ लावतो, म्हणजे तेवढीच त्या मालाची त्या मार्केटमधली किंमत परत वाढवायला लागणार, कारण कॉस्ट इन्क्रीज झाली, खर्च वाढला, म्हणजे मालाची त्या किंमत वाढली आणि तो ती किंमत वाढवून तिथं आपण त्या मार्केटमध्ये तो प्रोडक्ट विकत असतो, म्हणजे त्याची कॉम्पिटिटिव्हनेस जी आहे अदर प्रोडक्ट सोबत, अदर त्या डोमेस्टिक प्रोडक्ट सोबत, युएसए मधल्या स्थानिक प्रोडक्ट सोबत जी कॉम्पिटिटिव्हनेस आहे ती किमतीमुळे कुठंतरी कमी होताना आपल्याला बघायला मिळते, पण त्याचा एवढा इम्पॅक्ट आपल्यावरती होत नाही. पण युएसए जो आहे, जी त्याची किंमत आहे त्याच किमतीमध्ये आपल्या मार्केटमध्ये तो गुड्स जे काही कॉस्ट त्यांनी ठरवलेली त्या कॉस्टमध्येच तो विकू शकतो, कारण बाकी त्याला एक्स्ट्रा टॅरिफ्स वगैरे द्यायची काही गरज नसते. हा पहिला पॉईंट आहे. ठीक आहे, दुसरा पॉईंट काय, जर युएसए फार्मास्युटिकल्स सॉरी फार्मा प्रोडक्ट्स, फार्मा बेस्ड प्रोडक्ट्स जे असतात, शेती उत्पादनं जी असतात, ती शेती उत्पादनं जर भारताला एक्सपोर्ट करत असेल तर ऑब्व्हियसली त्याच्यावरती टॅरिफ काय नसणार आहे. त्यामुळं जे स्थानिक शेतकरी आहेत त्यांच्या मोलासोबत कॉम्पिटिशन डायरेक्ट युएसएच्या मालाची होणार आणि त्यामुळं इथं आपल्या देशातल्या शेतकऱ्याच्या मालाला आपण कुठंतरी या डीलमुळे कॉम्पिटिशन निर्माण करतोय खरं तर आपल्याच देशामध्ये, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि त्याच्यामुळं हा इम्पॅक्ट आपल्याला बघायला मिळतोय. हे शेतकरी प्रदर्शन याच्या विरोधात करताना आपल्याला बघायला मिळतात. आता हे युएसए आणि इंडिया ट्रेड डील विषयी तर आपण डिटेलमध्ये बोलूया, त्याच्यामध्ये काय दुमत नाहीये, पण याचं एक बॅकग्राऊंड पण आहे, याची एक हिस्ट्री पण आहे, ती आपल्याला समजावून घेणं खूप जास्त गरजेचं असतं आणि ते वारंवार मी तुम्हाला समजावून सांगत असतोय. आता ज्यावेळेस तुम्ही वर्ल्ड पॉलिटिक्स बघताना त्यावेळेस खऱ्या अर्थानं ह्या सगळ्या गोष्टी प्रत्येक कंट्री जी आहे ते त्याच्या त्याच्या इंटरेस्टनुसार मूव पुढची स्टेप घेत असते आणि युएसए जो आहे तो खऱ्या अर्थानं खूप अग्रेसिव्ह आता रूट वारंवार घेताना आपल्याला बघायला मिळतोय. मग युएसए जसं मी तुम्हाला सांगितलं की इंडिया जो आहे तो मोठ्या प्रमाणात युएसएला एक्सपोर्ट करतो आणि त्याच्यातून खूप मोठ्या प्रमाणात अर्निंग सुद्धा आपण खऱ्या अर्थानं करतो. ठीक आहे, पण मधल्या काही काळामुळं रशिया युक्रेन वॉर मध्ये युएसएनं रशियावरती सँक्शन्स लावले होते. तिथंच युएसए न थांबता रशियाकडून जर कोण खरेदी करत असेल तर ते असं मानलं जाईल किंवा व्यापार करत असेल तर ते असं मानलं जाईल की ते इनडायरेक्ट रशिया युक्रेन वॉर इकॉनॉमीला कुठेतरी हेल्प करतायत आणि त्याच्यामध्ये इंडिया आणि रशिया ही मित्र राष्ट्र आहेत आणि रशियाकडून मोठ्या प्रमाणात आपण क्रूड ऑइल खरेदी करतो याच पिरियडमध्ये आणि त्यामुळे अमेरिकेनं पेनल्टी म्हणून आपल्यावरचे जे टॅरिफ्स आहेत ते 50% पर्यंत नेले
आणि फार्मास्युटिकल प्रोडक्ट्समध्ये तर ते 100% पर्यंत नेले होते. आणि त्यामुळे ऑब्व्हियसली तुम्हाला जो इम्पॅक्ट सांगितला टॅरिफमुळे त्या मार्केटमध्ये कॉम्पिटिशन कशी कमी होते आपल्या प्रोडक्टची, सॉरी आपल्या प्रोडक्टचा कॉम्पिटिटिव्हनेस जो आहे तो कसा कमी होतो हे तुम्हाला सांगितलं होतं. आणि याच्यामुळं तर खूपच अवघड परिस्थिती खऱ्या अर्थानं झाली होती. आणि मग एवढ्या मोठ्या प्रमाणात आपलं त्या मार्केटमुळे अर्निंग होत होतं, ते अशा पद्धतीच्या टॅरिफ्समुळे डायरेक्टली आपल्या अर्थव्यवस्थेवरती परिणाम त्याचा होत असतो. आणि त्याच्यानंतर ऑब्व्हियसली न्यूझीलंड सोबत आपण फ्री ट्रेड अग्रीमेंट करतोय, युरोपियन युनियन सोबत फ्री ट्रेड अग्रीमेंट करतोय, इकडं गल्फ कंट्री सोबत चांगल्या पद्धतीचे व्यापारिक संबंध डेव्हलप करतोय, ऑस्ट्रेलिया सोबत आपण ट्राय करतोय की चांगल्या पद्धतीचे असेच व्यापारिक संबंध डेव्हलप आपले व्हावेत. हे सगळं आपण करतोय. पण याच्यामध्ये युएसएनं जी मूव्ह घेतली ती अग्रेसिव्ह होती. आणि त्याच्यानंतर मग असा काही काळ गेल्यानंतर हे रशियासारखे सुद्धा इंडियावरती सँक्शन्स लावायला तशा पद्धतीचे डिस्कशन त्यांच्या सिनेटमध्ये झाले होते. इंडियावरती पर्टिक्युलरली नाही, ज्या कंट्री रशियासोबत अशा पद्धतीचे रिलेशन डेव्हलप करतायत, व्यापार मोठ्या प्रमाणात त्यांच्याबरोबर करतायत, विशेष करून क्रूड ऑइल खरेदी करतायत, त्यामुळं सँक्शन्स लावायचं सुद्धा बोलणं त्यांच्यामध्ये झालं होतं. पण युरोपियन युनियन सोबत आपला फ्री ट्रेड अग्रीमेंट होतोय, गल्फ कंट्रीसोबत चांगल्या पद्धतीचं मार्केट आपण डेव्हलप करतोय, ऑस्ट्रेलिया असेल, न्यूझीलंड सोबत फ्री ट्रेड अग्रीमेंट आपण आता करतोय. ह्या सगळ्या गोष्टी बघून युएसला सुद्धा हे लक्षात आले कुठंतरी की आता इंडियाला आपण स्वतः उद्युक्त करतोय दुसऱ्या मार्केटमध्ये जाण्यासाठी. आणि त्याचबरोबर दुसरी गोष्ट काय, युएसएला सुद्धा हे खूप मोठं मार्केट आहे. जेवढी मोठी लोकसंख्या तेवढं मोठं मार्केट, आणि इंडियाची लोकसंख्या खूप जास्त आहे. जेवढी जास्त लोकसंख्या तेवढं मोठं मार्केट. हे मार्केट कुठेतरी जाण्याची धोका सुद्धा त्यांना आहे, युएसएला आहे. त्याचबरोबर डॉलरची व्हॅल्यू जी आहे ती या सगळ्या ऍक्टिव्हिटीमुळेच ठरणार आहे, ती सुद्धा कमी होण्याचा धोका आहे. आणि त्याचबरोबर इंडिया जो आहे तो बाकी कंट्रींसोबत ग्रुपिझम करू शकतो, तो सुद्धा धोका आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट काय, की चायना आणि युएसएचे जे आहे ते कोल्ड वॉर आपण वारंवार बघितलेलं आहे, ते चालत आलेलं आहे. मग इथं इंडो पॅसिफिक रिजन हा व्यापाराच्या दृष्टीतून खूप महत्वाचा रिजन आहे. जगातला सगळ्यात जास्त जर समुद्र व्यापार आपण बघितला तर कुठून चालतो, इंडो पॅसिफिक रिजन मधून चालतो, हिंद प्रशांत महासागरामधून चालतो. आणि तिथं जर चायनाचा दबदबा चालू द्यायचा नसेल, चायनाची जी काय डिक्टेटरशिप आहे ती चालू द्यायची नसेल, तर इथं युएसएला हस्तक्षेप वारंवार करावा लागणार आहे. आणि त्याच्यामध्ये इंडिया सोबत नसेल तर ते जवळजवळ इम्पॉसिबल आहे. तो सुद्धा एक इम्पॅक्ट आहे. म्हणजे युएसए सुद्धा जो आहे तो मित्र राष्ट्रच आहे, पण मधी काय अशा ऍक्टिव्हिटी रशियाच्या केसमध्ये, रशिया युक्रेन वॉरमुळे काय झालं, त्या ऍक्टिव्हिटीमुळे खूप कंडिशन सिव्हिअर इकॉनॉमीसाठी मानली जात होती. पण त्यानंतर आपले प्राईम मिनिस्टर मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यामध्ये टेलिफोनिक कॉन्व्हर्सेशन झालं, आणि त्याच्यामध्ये हा जो टॅरिफ आहे तो कमी करून 18% पर्यंत आणलेला आपल्याला बघायला मिळतो. आणि हे एक नवीन ट्रेड डील मानली जाते. आणि त्यामुळे या ट्रेड डील्स रिलेटेड ज्या न्यूज आहेत ते आपल्याला येताना बघायला मिळतात. मग याच्यामध्ये जे काय डिटेल्ड पैलू आहेत ते डिटेल्ड पैलूवरती वेगळं लेक्चर आपण बनवूया, त्याच्यामध्ये वेगळं आपण डिस्कशन करूयाच, ते आपल्या एक्झामसाठी महत्वाचंच आहे. पण तोपर्यंत आपल्याला या सगळ्या गोष्टींचा अभ्यास चांगल्या पद्धतीनं करून चांगल्या पद्धतीने याच्यावरती एक नोट बनवून ठेवायला पाहिजे. त्या दृष्टीतून हा मुद्दा आपल्यासाठी महत्वाचा आहे. म्हणजे या ट्रेड डील मधले हायलाइटेड पॉईंट जे आहेत ते पॉईंट काय काय आहेत, त्या पॉईंटचा आपल्याला चांगल्या पद्धतीने अभ्यास करावा लागेल. पण त्याच्या पाठीमागचं जे इंटरनॅशनल पॉलिटिक्स आहे ते तुम्हाला चांगल्या पद्धतीनं समजून घेणं खूप जास्त गरजेचं आहे, की हे इंटरनॅशनल पॉलिटिक्स कशा पद्धतीचं आहे. कारण हे इंटरनॅशनल रिलेशनमध्ये आता येणारे जर मेन्स आपण बघितले तर बऱ्यापैकी क्वेश्चन तुम्हाला अशा अर्थाचे बघायला मिळतील. त्यामुळे हे ऑब्व्हियसली हे बोरिंग अजिबात नाही आहे, हे खूप जास्त इंटरेस्टिंग आहे. फक्त आपण समजून घेणं गरजेचं आहे व्यवस्थितरित्या. खूप जास्त या वर्ल्ड पॉलिटिक्समध्ये गमती जमती असतात, ते आपल्याला समजल्या पाहिजे व्यवस्थित. त्यानंतर मग इंटरनॅशनल रिलेशनमध्ये स्कोर तुमचा, म्हणजे आपण जेवढं ते गमती जमती समजून घेईल तेवढा जास्त स्कोर आपल्याला आन्सर रायटिंगमध्ये बघायला मिळतो. त्या दृष्टीतून हे तुम्हाला समजावायचा प्रयत्न केलाय. बाकी ट्रेड डीलचं डिटेल डिस्कशन याच्यावरती एरोटेल पण मी वेट करतोय, मी अपेक्षा करत होते की आज याच्यावरती एरोटेल येईल, पण आज याच्यावरती एरोटेल पण आलं नाही, टेक्स्ट कॉन्टेक्स्टवरती पण काय डिस्कस केलं गेलं. पण येणाऱ्या 2-3 दिवसामध्ये मी एक्सपेक्ट करतो की डिटेल याच्यावरती एरोटेल येईल, आणि संडेला टेक्स्ट कॉन्टेक्स्टमध्ये याच्यावरती मोठा लेख येईल, हे मी एक्सपेक्ट करतोय. आणि त्यावेळेस पण तिथं पण आपण डिटेलमध्ये डिस्कस करूयातच. पण तोपर्यंत तुमच्या पद्धतीनं तुम्ही अभ्यास करून ठेवणं खूप जास्त गरजेचं आहे. दुसरा एक न्यूजमध्ये मुद्दा आपण रोज बघतो, रोज एक दिवस पण मिस नाही झाला, मनरेगा आणि व्हीबीजी रामजी जी योजना आहे त्याच्याशी रिलेटेड. मग काय आता केरळा असेंब्लीनं त्याच्यामध्ये रिझॉल्युशन पास केले की मनरेगा रिस्टोर करायचं, त्यांना त्यांना हे व्हीबीजी रामजी ऍक्ट नको आहे अशा पद्धतीचं.
आणि त्यामुळं पहिल्या दिवसापासून मी तुम्हाला सांगत आलो की याच्यामधला जो डिफरन्स आहे तो समजावून घेऊन काय निगेटिव्ह पॉईंट आहेत, काय पॉझिटिव्ह पॉईंट आहेत आणि मग त्याच्यातून कन्क्लुजन काय असायला पाहिजे, हे एक नोट तुम्ही बनवून ठेवणं गरजेचं आहे. त्याचा अभ्यास करून ठेवणं खूप जास्त गरजेचं आहे. मनरेगावरती प्रिलियमला क्वेश्चन आलाय, मेन्सला क्वेश्चन आलाय, त्यामुळे तसा पण तो मुद्दा आपल्यासाठी महत्त्वाचाच आहे. त्या दृष्टीतून याचा आपण अभ्यास करून ठेवायला पाहिजे. पुढची न्यूज आहे गल्फ कॉर्पोरेशन काउन्सिलचे रिलेटेड. हे गल्फ कॉर्पोरेशन काउन्सिल जे आहे त्याच्यासोबत सुद्धा आपण फ्री ट्रेड ॲग्रीमेंट करतोय आणि जो खरं तर इनिशियल जे आपण म्हणू शकतोय की डॉक्युमेंट सायनिंग आहे ते डॉक्युमेंट सायनिंग याच्यामध्ये होताना आपल्याला बघायला मिळते. हे अशा पद्धतीचे न्यूज आहे. मग याच्यामध्ये गल्फ कॉर्पोरेशन काउन्सिल ज्याला आपण GCC म्हणतोय याच्यासोबत इंडियाचे ट्रेड रिलेशन कशा पद्धतीचे आहेत याचं डिस्कशन आपल्याला करायला लागेल. एक एरोटेल आपण याच्यावरती डिस्कस केलंय ज्यामध्ये आपण गल्फ कंट्री सोबत, मग त्याच्यामध्ये UAE असेल, सौदी अरेबिया असेल, यमनचा इश्यू काय आहे आणि त्यांच्यासोबत ट्रेड ॲग्रीमेंट कशा पद्धतीचे आहेत, कशा पद्धतीने आपण स्वतःच्या करन्सीला त्याच्यामध्ये महत्त्व देतोय, एकमेकांच्या करन्सीला डॉलर सोडून आपल्या स्वतःच्या एकमेकांच्या करन्सीमध्ये आपण कसा व्यापार करतो UAE सोबत, हे आपण सगळं त्याच्यामध्ये डिस्कस केलं होतं. त्याच्यामध्ये या गल्फ कॉर्पोरेशन काउन्सिल सोबत आपण फ्री ट्रेड ॲग्रीमेंट करतोय हे सुद्धा त्याच्यामध्ये डिस्कस केलं होतं. त्यावेळेस तुम्ही नोट ऑब्व्हियसली बनवले असतील, रिव्हिजन प्रामाणिकपणे तुम्ही करत असाल तर लगेच तुम्हाला हे क्लिक झालं असेल. पण तरी सुद्धा आता पुन्हा एकदा न्यूजमध्ये जर हे केलं नसेल तर प्लीज या सगळ्या गोष्टींचा अभ्यास चांगल्या पद्धतीनं करून ठेवा. ठीक आहे. आणि फ्री ट्रेड ॲग्रीमेंटचा तर आपला हायलाइटेड मुद्दा आहे. त्याच्यावरती वेगळं लेक्चर येईलच. पण तोपर्यंत तुम्ही याचा डिटेलमध्ये अभ्यास करून ठेवण्याची खूप जास्त गरज आहे. तो अभ्यास आपण करून ठेवायला पाहिजे. इथं खरं तर आजचा द हिंदू जो आहे तो मी समाप्त करतोय. अशा हे चांगल्या पद्धतीने आजचा द हिंदू तुम्हाला मी समजावून सांगू शकलो असेल. जर आवडत असेल तर प्लीज लाईक करा, नसेल तर डिसलाईक करा. आणि डिसलाईक का केलं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून तुमच्या सजेशन्सवरून त्याच्यामध्ये काय मी महत्त्वाचे इम्प्रोव्हायझेशन करू शकेन. आणि जर तुम्हाला वाटत असेल हे मराठी विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचं आहे, फायदेशीर आहे, तर प्लीज जास्तीत जास्त मराठी विद्यार्थ्यांना शेअर करा. तुम्ही शेअर केलं तरच मी त्यांच्यापर्यंत पोहोचू शकतो. त्यामुळे प्लीज जास्तीत जास्त मराठी विद्यार्थ्यांनी शेअर करा. सो या ठिकाणी तुमच्या रजा घेतो. भेटू आपण अशाच इंटरेस्टिंग नवनवीन लेक्चरमध्ये. तोपर्यंत थँक्स फॉर वॉचिंग. गुड बाय. टेक केअर. जय हिंद.